रामकृष्ण हरी अतिशय सुंदर बोधकथा। एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास सरयू नदीच्या तटावर तिन्ही भावासह फिरत असता श्रीरामाला बंधू भरतानं विचारलं, एक गोष्ट विचारू दादा? माता कैकेयीनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरे सोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का? तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरहाच्या केवळ कल्पनेनेच अपमृत्यू झाला। अशा कार्यस्थानासाठी सामान्य नियमानुसार तर मृत्यूदंडच दिला जात असतो, तर मग तू जी तुझीही आई आहे अशा कैकेयीला दंड का नाही दिलास? यावर रामचंद्र प्रभू हसले आणि म्हणाले, तुला माहित आहे भरता, एखाद्या कुलात जेव्हा चरित्रवान आणि धर्मपरायण पुत्र जन्म घेतो तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पिढ्यातील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं। ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात मला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरं देता येईल भरता? यावर भरताचं काही समाधान झालं नाही। तो म्हणाला, हा तर मोह आहे दादा, आणि राज्याचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा। तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकेयीला दंड का नाही दिलास? असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय। श्रीराम प्रभू गंभीर झाले। काही क्षण मौन राहून श्रीरामचंद्र म्हणाले, हे भरता, आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे। माता कैकेयीनं आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे। वनवासाच्या 14 वर्षात आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो, पण माता कैकेयी प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती। आपल्या त्या एका अपराधासाठी तिने आपला पती गमावला, आपले चारही पुत्र ती गमावून बसली, स्वतःच सर्व सुख सन्मान तिनं गमावला, आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणीवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही। वनवास संपला तसा परिवारातील उर्वरित सगळे सदस्य आनंदी आणि सुखी झालेत, पण तिला कधी समाधान लाभू शकलं नाही। कुठलाही राजा पुन्हा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार? मला तर सदैव याचंच दुःख होतं की माझ्यामुळेच अकारण माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला। श्रीरामाच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहत होत्या आणि भरतासह सर्व भाऊ निशब्द होऊन गेले। रामचंद्र पुन्हा सांगू लागले, आणि तिच्या या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी का समजायचं भरता? जर मला वनवास झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावंडांचं अतुल्य भ्रातृ प्रेम कसं पाहू शकलं असतं? मी तर केवळ माझ्या माता पित्याच्या आज्ञेचे पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता, पण तुम्ही दोघांनी तर कुणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास भोगलात। माझ्या भाग्यात
वनवास नसता तर भावाचे संबंध कसे असावेत हे जगाला कळलं असतं का? भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. काहीही न बोलता त्यानं श्रीरामांना प्रेमभरानं आलिंगन दिलं. राम काही कुठला नारा नाही. राम एक आचरण आहे, एक चरित्र आहे, जीवन जगण्याची एक शैली आहे. जय श्रीराम. सादर ही कथा मला अतिशय प्रेरक, आपल्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा असल्यासारखी वाटली, म्हणून सादर केली आहे. जर आपल्याला ही कथा आवडली आणि पुढे पाठवावीशी वाटली तर जरूर पाठवा. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.